ठार मारण्याचा प्रयत्न आणि जबरी चोरीच्या 2 गंभीर गुन्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या पाटणकर टोळीचा कुख्यात गुन्हेगार श्रावण पगारेला गुंडाविरोधक पथकाने मोठ्या शिताफीने नवी मुंबई येथून अटक केली आहे। आरोपी श्रावण पगारे, हर्षद पाटणकर आणि अजय पाटणकर यांनी तक्रारदार आदित्य दीपक कांबळे या सासरे मायकल भंडारे यांची प्रकरणे मिटवण्याच्या बहाण्याने याहू हॉटेल मागील जॉगिंग ट्रॅकवर नेले। श्रावण पगारे आणि हर्षद पाटणकर यांनी आदित्य यास मारहाण केली। अजय पाटणकरने हातातील फायटरनेही चेहरा, पाठ आणि बरगाड्यांवर वार केले। त्यानंतर हर्षद पाटणकरने पिस्तूल काढून जीव मारण्याची धमकी दिली आणि खिशातील 1200 रुपये जबरदस्तीने काढून पळ काढला होता। या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। गुंडाविरोधी पथकाला गुप्त माहिती मिळाली की आरोपी श्रावण पगारे नवी मुंबई येथे एका जिममध्ये काम करत आहे। या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पथक नवी मुंबईला रवाना झाले। तपासात श्रावण पगारे हा आयटॉक्स जिममध्ये ट्रेनर म्हणून कार्यरत असल्याचे उघड झाले। पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला पुढील तपासासाठी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त किरण कुमार चव्हाण आणि गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली। आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा।